नमस्कार, मी मंगल. वेलकम टू माय चॅनल. आज मी इथे बनवते आहे झटपट तयार होणारी चटपटीत अशी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझी फेवरेट अशी पालकाची चटणी. आणि इतकी सुपर तयार होते ना की तुम्हाला काय सांगू. तुम्ही एकदा नक्की बनवा, तुमचंही पोट भरेल पण मन भरणार नाही. अशी ही चटपटीत चटणी बनवण्यासाठी मी इथे घेतलेला आहे 1 पाव पालक, जो मी इथे स्वच्छ धुवून निवडून घेतलेला आहे. आणि त्यानंतर आता आपण याला मस्त बारीक 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 असं कापून घेणार आहोत. ही चटणी बनवायला जेवढी सोपी आहे ना तेवढीच चवीला सुद्धा अप्रतिम लागते. त्यानंतर आपण एक मध्यम आकाराचा इथे कांदा घेतलेला आहे, जो मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये कापायचा. 1 इंच अद्रक आणि भरपूर असे लसण घालायचं आहे, कारण लसणाशिवाय चटणीला मज्जाच नाही. त्यानंतर गरजेनुसार लाल मिरची पावडर घालायची आणि थोडंसं पाणी घालून मिक्सरला असं बारीक वाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीचं, कारण हे वाटण खूप महत्त्वाचं आहे या पालकाच्या चटणीसाठी. त्यानंतर आपल्याला कढईमध्ये 2 पळ्या मी इथे तेल घातलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला 2 चमचे उडदाची डाळ आणि 2 चमचे हरभऱ्याची डाळ चांगली तडकवून घ्यायची आहे. आणि त्यामध्ये मोहरी घालायची, जिरं घालायचं आपल्या गरजेनुसार. ते सुद्धा तडतडले की त्यामध्ये लसण, 2 लाल मिरच्या घालायच्या आणि मुठभर शेंगदाणे घालून हे सुद्धा व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत. हे छान परतले गेले की त्यामध्ये वाटलेलं वाटण घालायचं आणि फटाफट याला मिक्स करून घ्यायचं, म्हणजे आपली फोडणी जळणार नाही. त्यानंतर घालूया यामध्ये कढीपत्ता. त्यानंतर मी इथे घेतलेला आहे धने पावडर, गरम मसाला, थोडीशी हळद आणि हिंग सुद्धा घेतलेला आहे. आता हे मसाले आपल्या गरजेनुसार घ्यायचे, ते घालायचे, व्यवस्थित त्याला असं मिक्स करायचं. त्यानंतर इथे फक्त 2 चमचे पाणी घालायचं मसाला शिजण्यासाठी, कारण हा मसाला आपल्याला चांगला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा आहे. झाकण ठेवायचं, 2 मिनटं छान त्याला परतू द्यायचं. तेल सुटलं गेलं की मस्त याच्यामध्ये आपल्याला बारीक बारीक कापलेला पालक घालायचा आहे. त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर सुद्धा घालायची, कारण कोथिंबीरने खूप छान फ्लेवर येतो. अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे, कारण भाजी शिजल्यानंतर कमी होते, त्या अंदाजानंच आपल्याला मीठ घालून याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि फक्त 5 मिनटं आपल्याला याला शिजू द्यायचं आहे, तेही झाकण न ठेवता. झाकण ठेवायचं नाही. 5 मिनटानंतर मस्त आपली इथे चटपटीत अशी पालकची चटणी खाण्यासाठी तयार झालेली आहे. तर तुम्ही सुद्धा अशी पालकची चटणी एकदा नक्की ट्राय करा. खरंच सांगते, वरण भात सुद्धा विसरून जासाल. भात घ्यायचा, त्यावर तूप घालायचं, वरून चटणी घालायची आणि मस्त एन्जॉय करायचं. नक्कीच मी बनवलेली ही पालकची चटणी तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.